हिंगोली जिल्ह्यातल्या आदिवासी भाग असलेल्या राजावाडी परिसरात अर्ध्या पांढरा तर अर्धा पिवळ्या फुलांचा पळस बघायला मिळतोय। आयुर्वेदिक वनस्पती म्हणून समजल्या जाणाऱ्या पिवळ्या फुलांच्या पळसाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातून सुद्धा नागरिक येत आहेत। पिवळा पांढरा फुलांचा हा पळस मोठ्या जंगलात पाहायला मिळतो, पण आता हिंगोली जिल्ह्यातल्या वनपरिक्षेत्रात हे वृक्ष दिसल्यानं अंधश्रद्धा बाळगणाऱ्या नागरिकांकडून फूल पान मुळे तोडून नेऊन या दुर्मिळ वृक्षाला नाहीसं करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वृक्षप्रेमींनी दुर्मिळ वृक्षाचं रक्षण करण्याची मागणी केली आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील राजवाडी या परिसरामध्ये मी उभा आहे। आता काही दिवसातच आता रंगपंचमी आलेली आहे आणि या रंगपंचमी आल्यावर आपल्याला आठवण येते वेगवेगळ्या रंगाची। आणि याच ठिकाणी आपण पाहू शकता की राजवाडी जे आहे ते आदिवासी भागामध्ये या जंगलामध्ये मी उभा आहे आणि या परिसरामध्ये आदिवासी बांधव आहेत। तर या परिसरामध्ये जे पळसाचे झाड आहेत नेहमी आपण लाल रंगाचे पाहतो, परंतु या ठिकाणी पिवळे रंगाचं या ठिकाणी झाड आपल्याला दिसत आहे। आणि त्याचं काय महत्व आहे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। काय महत्व आहे थोडक्यात सांगा। आता हे बऱ्याच दिवसापासून आज जवळजवळ 65 वर्ष वय झालेलं आहे माझं। हे काय माझ्या पाण्यात झालं नाही, आज नवीन पाण्यात आलेलं आहे। हे आम्हाला याची काहीतरी माहिती द्यावा, याच्यापासून काय फायदा होते हे बरेच दिवसापासून आम्ही या वयापासून आम्हाला काय पाहण्यात लक्षात आलेलं झालं नाही, हे आज आम्ही पाहिलं आहे। आपण काय सांगाल या झाडाचं महत्व? आतापर्यंत हे झाड जंगलात रानात आम्ही बऱ्याच वेळेस जातो, परंतु अद्यापर्यंत आम्हाला असं नवीन प्रकारचं झाड हे आमच्या गावाच्या शिवाराच्या हद्दीमध्ये आढळून आलेलं आहे। त्यामुळे याच्यावर शासनाने योग्य प्रकारचे त्या झाडाचे संगोपन करून त्याला कोणीही नेणार नाही याची शासनाने दखल घ्यावी व त्याचं संगोपन करावं हीच विनंती शासनास करतो। या संदर्भात आपण आज निवेदन देखील या झाडाचा जवळ दिलेलं आहे। काय सांगा? संबंधित ग्रामपंचायत चे सरपंच यांना आम्ही भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की या झाडाचं संगोपन करून त्याचं संरक्षण करण्यात यावं। सर, आपण काय सांगाल थोडक्यात या जे झाडं आहेत ते त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे, प्रशासन काय केलं पाहिजे? खऱ्या अर्थानं आपण राजवाडी तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी जे पिवळ्या फुलाच्या पळसाचं झाड आपण बघितलेलं आहे की एकीकडे आदिवासी जल जंगल आणि जमिनीचं संवर्धन करतात आणि शासन आदिवासींना जंगलातून हुसकवण्याचं काम करते, परंतु या आदिवासी बहुल असलेल्या गावामध्ये आजही पिवळ्या फुलाची जी नामशेष झालेली वनस्पती याचं संवर्धन या भागातील गावकऱ्यांनी, या भागातल्या आदिवासी बांधवांनी केलेलं आपल्याला दिसून येते। हे पिवळ्या पळसाच्या फुलाचं विशेष आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असं हे वनस्पती आहे। महिलांच्या दुर्धर आजारासाठी, पुरुषांच्या विविध कमजोरीसाठी, तसेच शुगर आणि BP या विविध आजारामध्ये या पिवळ्या फुलाच्या झाडाचा औषधी म्हणून उपयोग केला जातो असं आयुर्वेदामध्ये सांगितलं जाते। परंतु ही जी नामशेष झालेली वनस्पती आहे पिवळ्या पळसाच्या फुलांची, ही दुर्मिळ भागामध्ये आढळून आल्या असल्यामुळे इथल्या वन विभाग, इथले तहसील आणि ग्रामपंचायत आणि ही जी जमीन आपण बघतो ही रेल्वे विभागाने संपादित केलेली जमीन आहे। या तिन्ही विभागांनी या वनस्पतीचं संवर्धन केलं पाहिजे। अंधश्रद्धा पसरून या झाडाचे पान, मुळी, खोड, झाड तोडून लोक नेण्याची शक्यता आहे, म्हणून पोलीस विभाग, महसूल विभाग, रेल्वे विभाग आणि वन विभाग या सगळ्या विभागांना आमची विनंती आहे की आपण सदर झाडाचं हे संवर्धन करावं आणि ही नामशेष होणारी वनस्पती वाचवावी। आपण पाहिलं की आयुर्वेदिक असलेली ही जी वनस्पती आहे तर ही नामशेष होत असताना या ठिकाणी प्रशासनानं कुठेतरी याची दखल घ्यावी, याला संगोपन करावं असं देखील या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे।